महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पूर्णाकृती पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या डिसेंबरमध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते। या सोहळ्याला 8 महिने होत नाही तर तोच हा भव्य दिव्य पुतळा वादळी पावसामुळे खाली कोसळल्याने संपूर्ण शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। एकीकडे देशभरात 50 वर्षापासून असलेले पुतळे अजूनही कायम आहेत आणि मालवण येथील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा 8 महिन्यातच कोसळल्याने देशभरात याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आले आहे। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्राध्यापक माया म्हैसने, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, नगराध्यक्ष मनीषा मते, विक्रम जायले, शहर प्रमुख अमोल पालेकर, उपजिल्हा संघटिका उषा गिरनाळे, शरद नहाटे, रोशन पर्वतकार, साहेबराव भगत, ज्ञानेश्वर ढोल, जिल्हा परिषद सदस्य जगन निचड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट।